ओके. अजून एक लेक्चर स्टार्ट करण्याच्या आधी एक नोटीस सांगतो. परवापासून, उद्या सुट्टी असेल लेक्चरला, पण परवापासून आपले जे काही आतापर्यंत आपण इंट्रोडक्शन पार्ट वगैरे बघितला प्रत्येक सब्जेक्टचा, पण आपला रेग्युलर लेक्चर असे 11 तारखेपासून चालू होतील. जर एखादा मुलगा अब्सेंट राहिला, ओके, आधी सारखं नसणार आहे फर्स्ट इयर सारखं, डायरेक्ट घरी कॉल केला जाईल आणि रिपोर्ट दिला जाईल रोजच्या रोज घरच्यांना तुमच्या की तुम्ही लेक्चरला होता का नाही. अजून एकदा सांगतो नोटीस, 11 तारखेपासून तुमचे रेग्युलर लेक्चर चालू होतील. म्हणजे रेग्युलर म्हणजे आपला जो काही मेन सब्जेक्ट आहे ते सब्जेक्ट स्टार्ट होणार आहेत 11 तारखेपासून. जर जर कोण अब्सेंट असेल तर डायरेक्ट तुमच्या घरी कॉल केला जाईल आणि तसा रिपोर्ट सुद्धा तुम्हाला, म्हणजे एक पॅरेंट्सचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्या ग्रुपवर तुमचा मुलगा आहे का नाही ते सांगितलं जाईल. डायरेक्ट नावं टाकली जातील ग्रुपवर आणि कॉल पण पर्टिक्युलर पॅरेंट्सला कॉल पण केला जाईल की असं असं तुमचा विद्यार्थी ह्या लेक्चरला नव्हता. त्यामुळे प्रत्येकाने लेक्चरला प्रेझेंट राहायचंय. काय प्रॉब्लेम आला तर तुमच्या पर्टिक्युलर प्रॉक्टर टीचर, तुमचे प्रॉक्टर टीचर अजून एकदा सांगतो, तुमचे सीसी जे आहेत ते सूरज पवार सर आहेत. ओके. S1 बॅचला आयवाय सर प्रॉक्टर टीचर आहेत. S2 बॅचला ओके S2 सूरज पवार सर आहेत आणि S3 बॅचला मोहिते मॅडम आहेत. ओके. तर काय प्रॉब्लेम असेल, तुम्ही लेक्चरला वगैरे ऍबसेंट राहणार असाल तर तुम्ही त्यांना इन्फॉर्म करायचं आधी. जरी ऑनलाईन असलं तरी, तर ऑनलाईन सिम्पल गोष्ट आहे असं समजू नका आणि तुम्हाला कोणी सुद्धा मदत करणार नाही याची खात्री मी बाळगतो. तुम्हाला अजिबात पेपरला वगैरे तुम्हाला वाटत असेल ऑनलाईन मदत करतात लास्ट, तसं होणार नाही. फर्स्ट इयर झाला तर तुमचं दया वगैरे अजिबात नसणार आहे. सेकंड इयरला तुम्हाला तुमच्या स्वतःच्या हिमतीवर मार्क पाडायचे जर चांगला इंजिनियर बनायचा असेल. पण मी डिपार्टमेंटला वगैरे तर अजिबातच पेपरला कोणाला येऊन देणार. सगळ्या गोष्टी आता माझ्याच हातात आहेत. त्यामुळे तुम्हाला अभ्यास केला, प्रामाणिकपणे अभ्यास करा, प्रामाणिकपणे मार्क पाडा. त्यांचंच भलं होणार आहे पुढे जाऊन. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, 11 तारखेपासून अब्सेंट राहायचं का नाही ते, आणि राहायचं असेल तर तुम्हाला इन्फॉर्म करावं लागेल. ओके. आणि नोट्स असतील, म्हणजे तुम्हाला ज्याच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत, ज्याने कोणी दिले नाही सब्जेक्ट टीचरने, डायरेक्ट तुम्ही मला कॉल करा किंवा मेसेज करा की सर मला ह्या सब्जेक्टचं समज नाही किंवा ह्या सब्जेक्टच्या नोट्स आम्हाला मिळाल्या नाहीत. त्याची मीटिंग तर मी आठवड्याला घेणारच आहे. काय प्रॉब्लेम नाही येऊन देणार तुम्हाला. आमच्याकडून काय प्रॉब्लेम येऊन देणार नाही, पण आम्ही म्हणजे तुम्हाला सांगतोय, पण तुमचं जर आउटपुट काय मिळत नसेल आम्हाला, मग अवघड आहे. तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे ते नक्की सांगा, आम्ही ते तुम्हाला अवेलेबल करून देऊ. पण तुमच्या मार्क्समध्ये तुम्हाला काहीतरी, आम्हाला त्याचं काय म्हणतात त्याला, आम्ही तुम्हाला देतो तर काहीतरी आउटपुट आम्हाला पण मिळाला पाहिजे. विद्यार्थ्यांकडून चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत त्या पर्टिक्युलर सब्जेक्टला. तर लेक्चर अटेंडन्सवर तुमचे सगळे मार्क्स आहेत. अटेंडन्स, युनिट टेस्ट मार्क, मायक्रो प्रोजेक्ट. त्यामुळं किती लक्ष द्यायचं. आता तुम्हाला ऑनलाईन झालाय पेपर हे तुम्हाला पण माहिती आहे. तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला किती मार्क आहेत हे तुम्हाला पण माहिती आहे, आणि सेकंड सेमिस्टरला मार्क सगळ्यांनाच कमी आहेत. का कमी आहेत? तर पॅटर्नच चेंज आहे पूर्ण MSBTचा. जेवढा तुमचा अभ्यास आहे तेवढी तुमची मार्क्स आहेत. ओके. आणि कुणाला सुद्धा मी कॉलेजला बोलवणार नाही. आता माझ्या हातात आहे ती कुणाला बोलवायचं कुणाला नाही. पण मी सांगतो तुम्हाला की एकाही मुलांना मी डिपार्टमेंटला पेपरच्या वेळेस बोलणार नाही. आत्ताच क्लिअर करतो, शिकवायच्या आधीच. त्यामुळे असं समजूच नका की लास्ट आम्हाला आन्सर सांगितले जातात. नाही होणार असं काय कधी. उलट ते आम्ही चूक करतोय आन्सर सांगून, वाटोळ करतोय तुमचं. त्यामुळे असं तर मी होऊन सगळ्या स्टाफला पण सांगणार आहे, आणि ऍज अ HOD म्हणून माझ्याच हातात असणार आहे की काय केलं पाहिजे पुढे. तर मी आता सांगतोय, मी कुणाला सुद्धा मदत वगैरे करणार नाही कुठल्या सब्जेक्टसाठी. आणि अटेंडन्सकडे सगळ्यात जास्त लक्ष असतं. काय झालंय, आई वडील भरतेत फी, तुम्ही असताय निवांत, तुम्हाला नसतं देणं ना घेणं काय. थोडी मनाला लाज बाळगून जरा थोडं लेक्चर्स वगैरे करा, जेणेकरून आपली फी तरी फीच्या स्वरूपात काहीतरी ज्ञान तरी मिळेल.
तर स्क्रीन दिसते का बघा सगळ्यांना? येस सर. ओके. फर्स्ट चॅप्टर आपला प्लेन टेबल सर्वेइंग. मला वाटतं मी डिटेलमध्ये सांगितलं पण होतं, थोडं इंट्रोडक्शन दिलं पण होतं सिलेबस सांगताना. तर प्लेन टेबल सर्वेइंग मध्ये आपण काय करणार आहे? प्लॅन प्रिपेअर करणार आहे. ओके, प्लॅन प्रिपेअर करणार आहे म्हणजेच काय करणार आहे नेमकं मी, की मला जे काय ऑब्जेक्ट आहेत ऑन द ग्राउंड सरफेस, ओके, जे काही ऑब्जेक्ट आहेत ऑन द ग्राउंड सरफेस, त्या ऑब्जेक्टची रिलेटिव्ह पोझिशन मी काढतो, म्हणजे सर्वेइंग केलं. पण त्याच ऑब्जेक्टची रिलेटिव्ह पोझिशन काढून मला काय करायचं, तो ऑब्जेक्ट लोकेट करायचा आहे ऑन दी शीट. म्हणजे एक प्रकारचा मी मॅप काढतो. ओके, टू लोकेट द ऑब्जेक्ट ऑन दी शीट बाय युझिंग द प्लेन टेबल. आता ते कसा, आता एक ऑब्जेक्ट असणार आहे का खूप सारे ऑब्जेक्ट असणार आहेत, बरोबर आहे का? खूप सारे मेथड्स असणार आहेत, प्रत्येक ऑब्जेक्ट साठी वेगवेगळी मेथड आहे की हाऊ टू लोकेट द ऑब्जेक्ट ऑन द शीट. मग आपल्या ह्या चॅप्टर मध्ये फक्त काय करायचंय की एखादे ऑब्जेक्ट मला ऑन शीट किंवा एखादा ऑब्जेक्ट मला लोकेट करायचा, म्हणजे एखादा मी मॅप प्रिपेअर करणार आहे. ओके, एखाद्या एरियाचा मला मॅप प्रिपेअर करायचा, त्या एरियामध्ये खूप सारे ऑब्जेक्ट असतील, ते मला ऑब्जेक्ट लोकेट करायचं किंवा तो एरिया मला लोकेट करायचा. म्हणजे एक प्रकारचं मी काय काढतोय, मॅप काढतोय. एक प्रकारचा काय काढतोय मी, मॅप प्रिपेअर करतोय. ओके, मग तो प्रिपेअर करताना काय काय गोष्टी लागणार आहेत, मग त्याचा प्रिन्सिपल असेल, त्याच्याला ऑब्जेक्ट प्रिपेअर करण्यासाठी त्याच्या इन्स्ट्रुमेंट्स असतील, म्हणजे ऍक्सेसरीज असतील, मेथड्स असतील, ओके, त्याचे ऍडव्हान्टेजेस असतील, डिसएडव्हान्टेजेस असतील, ह्या सगळ्या गोष्टी मी काय करणार आहे, प्लेन टेबल सर्विंग ह्या चॅप्टर मध्ये शिकणार. ओके, तर फर्स्ट पॉइंट आहे प्लेन टेबल सर्विंग मधला, प्रिन्सिपल ऑफ प्लेन टेबल सर्विंग. आतापर्यंत आपण दोन सर्विंगचे प्रिन्सिपल बघितले. एक म्हणजे चेन सर्विंगचा प्रिन्सिपल बघितला, तो कोणता होता? चेन सर्विंगचा प्रिन्सिपल कोणता होता? ट्रँग्युलेशन. ट्रायंग्युलेशन. म्हणजे मी एखाद्या एरियाचा मला सर्वे करायचा आहे, बरोबर आहे का? तो एरिया मी काय करतोय, नंबर ऑफ ट्रायंगल्स मध्ये डिवाइड करतोय, बरोबर आहे का? एखाद्या एरियाचा मला सर्वे करायचा आहे, तो तो एरिया मी नंबर ऑफ ट्रायंगल्स मध्ये डिवाइड करतोय आणि एक एक ट्रायंगल कन्सिडर करत तो काय करतोय, एरिया फाइंड आउट करत जातो, बरोबर आहे का? हे ट्रायंग्युलेशन मध्ये आलं. नंतर चेन सर्वेइंगचा प्रिन्सिपल ट्रायंग्युलेशन, तर कंपास सर्वेइंगचा प्रिन्सिपल काय होता? ट्रॅव्हर्सिंग. ट्रॅव्हर्सिंग. ओके, कंपास सर्वेइंगचा प्रिन्सिपल काय होता? ट्रॅव्हर्सिंग. ओके, ट्रॅव्हर्सिंग मध्ये पण दोन मेथड्स आहेत, ओपन ट्रॅव्हर्स आणि क्लोजर ट्रॅव्हर्स. ट्रॅव्हर्सिंग म्हणजे काय? सेरीज ऑफ कनेक्टेड लाईन्स. ओके, सेरीज ऑफ कनेक्टेड लाईन्स इज नोन एज द ट्रॅव्हर्सिंग. ओके, तर कंपास ट्रॅव्हर्सिंग बघितलं, त्यामध्ये दोन मेथड्स बघितल्या. आता नंतर थर्ड सर्वे आहे प्लेन टेबल सर्वेइंग, त्याचा प्रिन्सिपल आहे पॅरलॅलिझम. ओके, प्रत्येक सर्वेइंगचा एका वर्ड मध्येच आहे बघा प्रिन्सिपल, ट्रायंग्युलेशन, ट्रॅव्हल्सिंग आणि आता प्लेन टेबलचा पॅरलॅलिझम. ओके, लक्षात ठेवायला पण सोपं आहे. तर प्लेन टेबल सर्विंगचं मिनिंग, प्रिन्सिपल पॅरलॅलिझम आहे, आणि पॅरलॅलिझमचं मिनिंग काय असणार आहे? जसं ट्रॅव्हर्सिंगचं मिनिंग काय होतं, टू कनेक्ट द सेरीज ऑफ द लाईन्स, बरोबर आहे का? ट्रायंग्युलेशनचं नेटवर्क ऑफ ट्रायंगल्स. ओके, तर पॅरलॅलिझमचं मिनिंग काय असणार आहे ते लक्षात घ्या आता. The principle of plane table surveying is a parallelism. The meaning of parallelism is the rays draw from station to object. Okay, the rays draw from station to object on the paper are parallel to the lines from the station to the object on the ground. म्हणजे काय सांगायचं मला बघा इथं, सगळ्यांना दिसतंय का स्क्रीन? एकदा बघा. येस सर. ओके, तर इथं बघा ऑब्जेक्ट आहेत. हा ऑब्जेक्ट आहे, ए ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट आहे तो बी ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट आहे तो सी ऑब्जेक्ट आहे, हा डी आणि ई, हे 5 ऑब्जेक्ट आहेत ऑन द ग्राउंड. हे 5 ऑब्जेक्ट मला काय करायचे, ह्या शीटवर लोकेट करायचे. काय करायचे? ह्या शीटवर लोकेट करायचे. ओके, पण त्या तत्पूर्वी काय करायचे, काय आहे माझ्याकडं, काय शिकायचं मला, प्रिन्सिपलचं मिनिंग किंवा मला प्रिन्सिपल काय आहे तो समजून घ्यायचा. आता हे कसे ह्या शीटवर लोकेट करायचं हा दुसरा प्रश्न झाला, पण हा पॅरलॅलिझमचं मिनिंग काय ते आधी समजून घ्या. ओके, तर हे सारे ऑब्जेक्ट आहेत, एबीसीडी हे ऑब्जेक्ट आहेत, आणि हा आहे तो प्लेन टेबल आहे. सपोज
मी ग्राउंडवरचा पॉईंट शीटवर घेतलाय विथ द हेल्प ऑफ प्लंबॉब किंवा यू फॉर्क म्हणतो आपण त्याला. तर हा पी पॉईंट कुठला आहे? हा ग्राउंडवरचा पॉईंट मी शीटवर घेतलाय, हा पी. ओके, आता मी हा पी शीटवर घेतलाय. नंतर पी वरून मला हा बी ऑब्जेक्ट बायसेट करायचा आहे आणि हा बी ऑब्जेक्ट काय करायचा आहे? शीटवर लोकेट करायचा आहे. ओके, आता एकच ऑब्जेक्ट आपण कन्सिडर करायचा आहे मिनिंग समजण्यासाठी पॅरललिझम. तर मी काय केलं बघा, ग्राउंडवर गेल्यानंतर एक ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, बी हा ऑब्जेक्ट मला लोकेट करायचा आहे ऑन दी शीट. ओके, तर लोकेट करण्यासाठी काय करायला लागलं मला? इन्स्ट्रुमेंट मी सेट केलं, ग्राउंडवरचा पॉईंट मी शीटवर घेतला, तो काय आहे तुमचा? पी पॉईंट. ओके, तो पी पॉईंट आहे. नंतर आता पी वर काय ठेवणार आहे? एक बायसेट करण्यासाठी एक इन्स्ट्रुमेंट आहे आयलिडेट म्हणून, त्याच्या सहाय्याने काय करणार आहे मी? बी ऑब्जेक्टला बायसेट करणार. काय करणार आहे? हा बी ऑब्जेक्टला बायसेट करणार. ओके, बायसेट केल्यानंतर आता मला सांगा की पी बी लाईन, ओके, म्हणजे ही ग्राउंडवरची पी बी लाईन आणि शीटवरची पी बी लाईन एकमेकांना काय आहे? परपेंडिक्युलर. हा, पॅरलल. काय आहे? पॅरलल आहे का परपेंडिक्युलर आहे? या पॅरलल. शीटवरची पी बी लाईन आणि ग्राउंडवरची पी बी लाईन पॅरलल. 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 ओके, प्रिन्सिपल ऑफ प्लेन टेबल सर्विंग पॅरललिझम आहे. पॅरललिझमचा म्हणजे मिनिंग काय? द रेज ड्रॉ फ्रॉम स्टेशन टू द ऑब्जेक्ट. हे काय झालं? पी स्टेशन आहे आणि हा पी काय झाला? बी काय झाला? ऑब्जेक्ट. हा पी आहे तो स्टेशन पॉइंट आहे आणि बी आहे तो काय? ऑब्जेक्ट आहे. तर द रेज ड्रॉ फ्रॉम स्टेशन टू द ऑब्जेक्ट ऑन द पेपर, म्हणजे पी पासून ते बी पर्यंत. ओके, पी पासून ते बी पर्यंतची लाईन आखली मी शीटवर. ती लाईन कशाशी पॅरलल आहे? पॅरलल टू द लाईन्स फ्रॉम द स्टेशन टू द ऑब्जेक्ट ऑन द ग्राउंड. म्हणजे इथलं स्टेशन आणि इथला ऑब्जेक्ट कुठला? ग्राउंडवरचा आणि शीटवरचा. शीटवरचा पीबी आणि ग्राउंडवरचा पीपी एकमेकांना काय आहे? पॅरलल आहे. एकमेकांना काय आहे? पॅरलल आहे. त्यालाच काय म्हणतो आपण? पॅरललिझम म्हणतो. त्यालाच काय म्हणतो आपण? पॅरललिझम. समजतंय का बघा सगळ्यांना पॅरललिझमचा मिनिंग? येस सर. बघा अजून एकदा सांगतो पॅरललिझमचा मिनिंग काय आहे. मी तुम्हाला म्हटलं की हा बी ऑब्जेक्ट आहे. ओके, तो बी ऑब्जेक्ट मला शीटवर लोकेट करायचा आहे विथ द हेल्प ऑफ प्लेन टेबल. त्यासाठी मी प्लेन टेबल इथं फिक्स केला. फिक्स केल्यानंतर ग्राउंडवरचा पॉईंट मी शीटवर घेतला. हा ग्राउंडवरचा पी पॉईंट मी शीटवर घेतला, पी झाला. नंतर मी पी वरून बी बायसेट केला आणि तो शीटवर लोकेट केला. इथं लोकेट नाही केला, पण सपोज मी इथं लोकेट केलाय. ओके, इथं लोकेट केलाय. आता तुम्ही म्हणता सर पी टू बी हे डिस्टन्स तर खूप आहे, तुम्ही शीटवर कसं काय तो बी लोकेट केला? तर हे जर मी पीबी डिस्टन्स हे 30 मीटर असेल तर मी स्केल नुसार ते कन्वर्ट केलं आणि ते 30 सेंटीमीटर घेतलं. ओके, स्केल नुसार कन्वर्ट करून आपण ऑब्जेक्ट लोकेट करू शकतो. हे 30 मीटर असेल तर मी शीटवर 30 सेंटीमीटर घेईल, 20 मीटर असेल तर 20 सेंटीमीटर घेईल. स्केल नुसार मी कन्वर्ट करून मी इथं बी पॉईंट लोकेट केला. म्हणजे पीबी इथं सपोज बी पॉईंट इथं कर्सर मी दाखवलाय, तिथं बी पॉईंट असं समजा. बी पॉईंट मी शीटवर लोकेट केला आणि ग्राउंडवरचा पीबी आणि तुम्हाला शीटवरचा पीबी दिसतो. तर एकमेकांना काय आहे? ग्राउंडवरचा पीबी आणि शीटवरचा पीबी एकमेकांना काय दिसतंय बघा? गौरी पवार पॅरलल. पॅरलल आहे. ओके, हर्षवर्धन बारबोले आहेत का? येस सर. हर्षवर्धन, काय मिनिंग काय सांगितलं पॅरललिझम? मराठीतून सांगा. पॅरललिझम म्हणजे काय सांगितलं? हम्म. Drawn from the station to the office. अरे तुम्हाला मराठीमध्ये सांगा म्हटलं हो, सिम्पल. ते पॉइंट पासून एकमेकांना पॅरलल असतात. सिम्पल सांगायचंय की
शीटवरची लाईन आहे. ओके, स्टेशन पी. ओके, स्टेशन पी टू ऑब्जेक्ट बी. ही जी लाईन आहे शीटवरची ती कशाशी पॅरलल आहे? ग्राउंडचं स्टेशन पी टू ऑब्जेक्ट बी ह्या लाईनशी पॅरलल आहे. म्हणजे शीटवरची लाईन ही ग्राउंडवरच्या लाईनशी काय असणार आहे? पॅरलल असणार आहे. त्यालाच काय म्हणतो आपण? पॅरललिझम. शीटवरची लाईन ग्राउंडवरच्या लाईनशी पॅरलल पाहिजे. हे कोण सांगतंय? प्रिन्सिपल ऑफ प्लेन टेबल सर्विंग, पॅरललिझम. शीटवरची लाईन ग्राउंडच्या लाईनशी पॅरललच पाहिजे. कोणतंही प्रॅक्टिकल करताना हेच आवड तुम्हाला दिसणार आहे की जेव्हा तुम्ही रे ड्रॉ करणार आहे शीटवर, तो रे कशाशी पॅरलल पाहिजे? ग्राउंडच्या लाईनशी पॅरलल पाहिजे. जेव्हा कधी प्लेन टेबल सर्विंग यूज करताय, जेव्हा तुम्ही एखादी लाईन ड्रॉ करत असता एखाद्या ऑब्जेक्टला बायसेट करून, तर ती लाईन ग्राउंडवरच्या लाईनशी काय असते? पॅरलल असते. म्हणून त्याचं प्लेन टेबल सर्विंगचं प्रिन्सिपल काय? पॅरललिझम. ओके, लक्षात राहील का? खूप सोपं आहे. मिनिंग लक्षात राहील का? पॅरलिझम तर लक्षात राहील, पण मिनिंग कळतंय का बघा सगळ्यांना? ऐश्वर्या व्यवहारे, यस सर. अनंत किरे, येस सर. अभिजित शेळके आहेत का? अभिजित शेळके, येस सर. समजलं का मिनिंग? धुमाळ आहेत का? धुमाळ, सार्थक धुमाळ, समजलं का मिनिंग? Okay. The principle of plane table surveying is a parallelism, meaning that the rays drawn from station to the object on the paper are parallel to the lines from the station to the object on the ground. Okay, is known as the parallelism. The rays draw from station to the object. Okay, जी मी लाईन ड्रॉ करणार आहे स्टेशन पासून ते ऑब्जेक्ट कुठं? ऑन दी पेपरवर. ती लाईन कशाशी पॅरलल असणार आहे? The lines from the station to the object on the ground. त्याला म्हणायचं पॅरललिझम. The relative positions of the objects on the ground B are represented by their plotted position on the paper and lies on the respective rays. The table is always placed on each of the successive station parallel to the position it occupied at the starting station. Okay, एकाच ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जेव्हा तुम्ही प्लेन टेबल शिफ्ट करताय, तर पहिल्या ठिकाणी जो तुमचा प्लेन टेबलची पोझिशन होती, ओके, सपोज नंबर ऑफ स्टेशन पॉइंट असतील, म्हणजेच की एका स्टेशन पासून तुम्ही दुसऱ्या स्टेशनला, ओके, 2 स्टेशन्स आहेत, ए आणि बी अशा 2 स्टेशन्स आहेत. ए वर तुम्ही इन्स्ट्रुमेंट शिफ्ट केलं, ओके, तुम्ही ते ऑब्जेक्ट वगैरे लोकेट केले. आता ए वरून तुम्ही इन्स्ट्रुमेंट बी वर शिफ्ट करताय, ए वरून इन्स्ट्रुमेंट काय करताय? बी वर शिफ्ट करताय. तेव्हा ए वरची पोझिशन होती प्लेन टेबलची, तीच पोझिशन काय पाहिजे? बी वर असताना पाहिजे. हे सांगतंय the table is always placed at each of the successive station parallel to the position it occupied at the starting station. माझं स्टार्टिंग स्टेशन कोणतं आहे? ए स्टेशन हे माझं स्टार्टिंग स्टेशन आहे आणि बी माझं कोणतं? एंड स्टेशन आहे. ए स्टेशनवर जशी प्लेन टेबलची पोझिशन होती तशीच पोझिशन काय पाहिजे? इन्स्ट्रुमेंट शिफ्ट केल्यानंतर बी वर सेम पाहिजे. लक्षातच ठेवायचं की प्लेन टेबल मी जेव्हा नंबर ऑफ स्टेशनवर प्लेस करतोय, शिफ्ट करतोय, तेव्हा स्टार्टिंग स्टेशनला जी पोझिशन होती तीच नंतरच्या स्टेशनवर असली पाहिजे. ओके, नंतर प्लेन टेबल इज अ ग्राफिकल मेथड ऑफ सर्विंग. आता ग्राफिकल मेथड ऑफ सर्विंग काय म्हणतोय मी ह्याला? की तिथं मी फक्त काय करतोय? मॅप प्रिपेअर करतोय. म्हणजे ही एक प्रकारची काय झाली? ग्राफिकल मेथड.
म्हणजे मी शीटवर सगळे ऑब्जेक्ट लोकेट करतोय, बरोबर आहे का? किंवा एखादा पर्टिक्युलर एरिया लोकेट करतोय, त्या एरिया मधले ऑब्जेक्ट लोकेट करतोय, म्हणजेच मी एक प्रकारचा काय करतोय इथं मॅप लोकेट करतो. ओके, बाय युझिंग द पेपर किंवा ड्रॉइंग शीट. म्हणून याला काय म्हणतो आपण, प्लेन टेबल इज अ ग्राफिकल मेथड ऑफ सर्वे. हिअर द फील्ड वर्क अँड प्लॉटिंग वर्क आर, म्हणजे आता इथं फील्ड वर्क आणि प्लॉटिंग वर्क. फील्ड वर्क म्हणजे आपण ग्राउंडवर असणार आहे आणि प्लॉटिंग लगेच तिथंच करतोय. फील्ड वर्क आणि प्लॉटिंग वर्क दोन्ही सायमल्टेनियसली करतोय. आधी कसं असायचं लेवलिंग मध्ये वगैरे, लेवल काढले की कॅल्क्युलेशन साठी तुम्ही परतच्या लॅब मध्ये आला तर तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता किंवा घरी बसून कॅल्क्युलेशन करू शकता. प्रॅक्टिकल ग्राउंडवर केलं आणि त्याचं जे काही आन्सर आहे कॅल्क्युलेशन आहे, सपोज मी लेवल्स काढले पण चेक काढण्यासाठी तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल. म्हणजे फील्ड वर्क आणि दुसरं जे आहे प्लॉट वर्क तुम्ही नंतर करू शकता दुसऱ्या सर्वेइंग मध्ये, म्हणजे चेन सर्वेइंग असेल किंवा कंपास सर्वेइंग असेल. पण इथं प्लेन टेबल सर्वेइंग मध्ये तसं नाही. फील्ड वर्क आणि प्लॉटिंग वर्क सायमल्टेनियसली आपण करत असतो. म्हणजे प्रॅक्टिकल आहे ते ग्राउंडवरच संपतं तुमचं प्लेन टेबलचं. हे परत करायचंय असं किंवा काय कॅल्क्युलेशन करायचं असं काही नाहीये. तिथल्या तिथेच ऑब्जेक्ट बायसेट केला की रे ड्रॉ करतोय आपण, बरोबर आहे का? आणि तिथेच तो ऑब्जेक्ट लोकेट करतोय ऑन शीट. म्हणजे आपलं फील्ड वर्क आणि प्लॉटिंग वर्क ते ग्राउंडवरच होणार. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे ऍसेसरीज ऑफ द प्लेन टेबल. ओके, ऍसेसरीज ऑफ द प्लेन टेबल सर्वेइंग. त्यामध्ये फर्स्ट ऍसेसरीज आहे बघा प्लेन टेबल. सगळ्यांनी बघितलंय, तरी दाखवतो अजून एकदा. ओके, सेम अशा प्रकारचा आपल्याकडे आहे इन्स्ट्रुमेंट. तर तुम्हाला इथं बघा हा दिसतोय तो बोर्ड आहे. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? येस सर. ओके, आणि तुम्हाला समजल्याशिवाय मी पुढे जाणार नाही, त्यामुळं नाही समजलं की सांगा. हा तर चॅप्टर सोपाचा, काय प्रॉब्लेम येऊन देत नाहीये, तरी सांगा पण नाही समजलं. हा आहे तो तुम्हाला एक बोर्ड आहे, ड्रॉइंग बोर्ड आपण बघतो टेबल वगैरे, तर एक प्रकारचं टेबल असल्यासारख्याच. तर हा आहे तो बोर्ड आहे, एकदम प्लेन आहे बघा. इथं बघा, इथं दाखवलं वूड टाईपचं, हे सगळं वूडच आहे. अशा प्रकारचा फर्स्ट हा आहे तो बोर्ड आहे बघा हा. नंतर हा बोर्ड कशावर फिक्स केलाय, तर हा आहे तो ट्रायपॉड स्टँड आहे. हा सुद्धा वूडचा आहे बघा. इथं हा आहे तो ट्रायपॉड स्टँड आहे. आणि नंतर आता मला तो ट्रायपॉड स्टँड ग्राउंड मध्ये फिक्स करायचा आहे. ओके, एकदम फिक्स करायचा आहे. तर तो फिक्स कशाच्या साह्याने करणार तुम्ही? आयर्न शो. ओके, हा आहे तो आयर्न शो. त्याचे एकदम टोकदार आहे बघा, इथं मेटलचं आहे. हे आहे ते आयर्न शो. हे सगळ्याच ट्रायपॉड स्टँडला असतं. फक्त लक्षात ठेवा, हा आहे तो ट्रायपॉड स्टँड आहे आणि हा आहे तो बोर्ड आहे. मग आता ह्याची साईज काय आहे? ओके, तो कसा फिक्स करायचा याचं डिटेल्स मध्ये बघू आपण. प्लेन टेबल, बोर्ड, ट्रायपॉड स्टँड आणि आयर्न शो. नंतर इथं बघा, द प्लेन टेबल इज ड्रॉइंग बोर्ड. ओके, प्लेन टेबल म्हणजेच काय, एक प्रकारचा ड्रॉइंग बोर्ड आहे. द प्लेन टेबल इज अ ड्रॉइंग बोर्ड ऑफ अ साइज 750 इंटू 600 mm. ओके, 750 बाय 600 mm चा आहे. मेड ऑफ वूड. ओके, कशापासून बनवलाय? वूड पासून बनवलाय. ओके, तर याची साईज जी आहे ती 750 बाय 600 आहे. ओके, इट इज मेड ऑफ वूड. द टॉप सरफेस ऑफ द टेबल इज अ वेल लेवल. ओके, एकदम प्लेन आहे, एकदम लेवल मध्ये. हा जो तुम्हाला दिसतोय हा एकदम प्लेन आहे बघा, इथं वर दिसतोय तुम्हाला. एकदम प्लेन आहे, एकदम लेवल्ड आहे. The top surface of the table is well leveled. The bottom surface consists of a threaded circular plate. आणि त्याचा जर मागचा पार्ट बघितला तुम्ही, म्हणजे ह्या टेबलच्या, तर एक थ्रेडेड सर्क्युलर प्लेट आहे. ते कशासाठी आहे की ते सर्क्युलर प्लेट आणि हे ट्रायपॉड स्टँड त्यावर फिक्स व्हावं म्हणून एक थ्रेडेड सर्क्युलर प्लेट आहे. इथं आहे का बघतो तरी मी. हा, इथं आहे बघा. इथं जर तुम्हाला दिसतंय बघा, ही एक थ्रेडेड सर्क्युलर प्लेट आहे. इथे एक सर्क्युलर दिसतंय बघा तुम्हाला, इथं ब्लॅक कलरचं आहे आणि त्यामध्ये एक असं होल आहे. त्या होल मध्ये आपण काय करतोय,
हा ट्रायपॉड स्टँड फिक्स करत असतो. ओके, हे जे दिसतंय तुम्हाला बॅक साइडला एक थ्रेडेड सर्क्युलर प्लेट आहे. हा जो आहे तो प्लेन टेबलचा टॉप सरफेस आहे, तो एकदम लेवल्ड आहे. ओके, हा जो टॉप सरफेस दिसतोय प्लेन टेबलचा एकदम लेवल आहे. आणि त्याच्या बॅकचा हा पार्ट जो आहे तिथे एक थ्रेडेड सर्क्युलर प्लेट आहे. तो कशासाठी? प्लेन टेबल फिक्स करण्यासाठी. कशावर? ट्रायपॉड स्टँडवर. त्यासाठी ही थ्रेडेड सर्क्युलर प्लेट दिली आहे. The top surface of the table is well leveled. The bottom surface consists of a threaded circular plate for fixing the table on the tripod stand by wing nut. कशाच्या साह्याने? विंग नट. सगळ्यांना माहिती आहे विंग नट, आपण बघितले आधी पण विंग नट. अजून एकदा दाखवतो. अशा प्रकारचेच आहे आपल्याकडे. जर अजून यामध्ये नाहीये, आपल्याकडे जे आहे ते इथे नाहीये. ब्लॅक कलरचं असते बघा. ओके, विंग नटच्या साह्याने आपण प्लेन टेबल फिक्स करत असतो ट्रायपॉड स्टँडवर. नंतर त्याचं फंक्शन काय? प्लेन टेबलचा यूज काय? फंक्शन काय? द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट आर लोकेटेड ऑन द शीट बाय ड्रॉइंग द रेज अँड प्लॉटिंग टू एनी सुटेबल स्केल. किंवा ह्याचं फंक्शन एक सिंपल भाषेमध्ये सांगायचं झालं तर टू लोकेट द ऑब्जेक्ट ऑन द शीट. प्लेन टेबलचं फंक्शन जर हे तुम्हाला लक्षात नाही राहिलं एवढं मोठं, तर एक सिंपल सांगायचं झालं तर काय लक्षात ठेवणार तुम्ही? टू लोकेट द ऑब्जेक्ट ऑन द शीट. मग बाय ड्रॉइंग द रेज म्हणा किंवा प्लॉटिंग टू एनी सुटेबल स्केल म्हणा. फक्त लक्षात काय पाहिजे? मेन पॉइंट, टू लोकेट द ऑब्जेक्ट ऑन द शीट. ओके, फंक्शन काय सांगणार प्लेन टेबलचं? टू लोकेट द ऑब्जेक्ट ऑन द शीट किंवा लोकेट द ऑब्जेक्ट ऑन द शीट बाय ड्रॉइंग द रेज अँड प्लॉटिंग टू एनी सुटेबल स्केल. ओके, हे झालं पहिली ऍक्सेसरीज प्लेन टेबल. प्लेन टेबल मध्ये काय लक्षात ठेवणार? याची साईज किती आहे प्लेन टेबलची? 750 बाय 600 mm आहे. ओके, 750 बाय 600 mm. हा वरचा पार्ट आहे तो काय आहे? बोर्ड आहे. ओके, म्हणजे हा प्लेन टेबल इज नथिंग बट द ड्रॉइंग बोर्ड. ओके, तर हा ड्रॉइंग बोर्डवर जर तुम्ही बघितलं तर हा जो टॉप सरफेस दिसतोय तो कसा आहे? लेवल्ड आहे. याची साईज किती आहे? 750 बाय 600 mm. नंतर बॉटम सरफेसला काय आहे? एक थ्रेडेड सर्क्युलर प्लेट आहे. ते कशासाठी? की जेणेकरून आपण प्लेन टेबल ट्रायपॉड स्टँडवर फिक्स करू शकतो विथ द हेल्प ऑफ विंग नट. ओके, फंक्शन ऑफ प्लेन टेबल इज टू लोकेट द ऑब्जेक्ट ऑन द शीट बाय ड्रॉइंग द रेज अँड प्लॉटिंग टू एनी सुटेबल स्केल किंवा टू लोकेट द ऑब्जेक्ट ऑन द शीट, असं तर लक्षात ठेवा. ओके, हे फर्स्ट ऍक्सेसरीज आणि फर्स्ट फंक्शन. नंतर एलिडेड. ओके, देर आर टू टाइप्स ऑफ द एलिडेड. तुम्हाला सिलेबस मध्ये फक्त प्लेन एलिडेड आहे. देर आर टू टाइप्स ऑफ द एलिडेड, प्लेन एलिडेड अँड टेलिस्कोपिक एलिडेड. आता मला सांगा, तुम्ही आतापर्यंत कुठल्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने किंवा कोणत्या कंपोनंट पार्टच्या सहाय्याने ऑब्जेक्ट बायसेट केलाय हो? आतापर्यंत तुम्ही इन्स्ट्रुमेंट बघितले बेसिक सर्विंग मध्ये, असे कोणते इन्स्ट्रुमेंटचा पार्ट आहे ज्याच्याने तुम्ही ऑब्जेक्ट बायसेट केला? सांगा बरं. टेलिस्कोप. एकदम बरोबर, एकदम बरोबर आहे, टेलिस्कोप. अजून एक आहे बघा कंपास सर्विंग मध्ये. क्रॉसटॉप. हा, क्रॉस टॉपने पण केलं ऑब्जेक्ट बायसेट. अजून एक आहे कंपास सर्विंग मध्ये. डायफ्रॅगम. डायफ्रॅगम टेलिस्कोप मध्येच असतो. अजून आहे, सगळ्यांना प्रिझमॅटिक कंपास आठवते का बघा? आणि त्या कंपाऊंड पार्टचं नाव काय ज्याने तुम्ही ऑब्जेक्ट बायसेट करत होता? ऑब्जेक्ट व्हॅल्यू. ऑब्जेक्ट व्हॅने, एकदम बरोबर आहे. आय व्हॅने आणि ऑब्जेक्ट व्हॅने, बरोबर आहे का? दोन दिसत होते. आय व्हॅने होता का त्याला प्रिझमॅटिक कंपासला?
का ऑब्जेक्ट व्हायनेस होता? ओके, हेच होतं का प्रिझमॅटिक कंपास? आठवते सगळ्यांना? येस सर. हो सर. ओके, तर ह्याला काय म्हणत होतो आपण? हा जो होता ह्याला काय म्हणायचं होतं? हा काय आहे? तुम्ही विसरताय लवकर. प्रिझमॅटिक कंपास मध्ये तुम्ही ऑब्जेक्ट बायसेक्ट करत होता, पण ह्या दोन कॉम्पोनंट पार्टची नावं सांगा मला. हा आणि हा. तो आहे आज दे. आय व्हॅने. हा आहे तो आय व्हॅन आहे. ओके, आणि हा आहे तो ऑब्जेक्टिव्ह व्हॅन आहे. ऑब्जेक्टिव्ह. आणि हा आहे तो ऑब्जेक्ट व्हॅन आहे. एकदम बरोबर आहे. हा आहे तो आय व्हॅन आहे आणि हा आहे तो ऑब्जेक्ट व्हॅन आहे. म्हणजे कसं हो? म्हणजे ऑब्जेक्ट व्हॅनेने बघायचं का? कसं बघणार तुम्ही? कुठून कसं बघणार? ऑब्जेक्ट व्हॅनेने आय व्हॅनेकडे बघणार का आय व्हॅनेकडून ऑब्जेक्ट व्हॅनेकडे बघणार? आय व्हॅन ऑब्जेक्ट व्हॅन आय व्हॅन ऑब्जेक्ट व्हॅन आहे. म्हणजे तुम्ही इकडून बघणार आय व्हॅने ते इथून बघणार आणि ऑब्जेक्ट व्हॅनेने पुढचा ऑब्जेक्ट काय करणार? बायसेक्ट करणार. आता तो पुढचा ऑब्जेक्ट कसा बायसेक्ट करणार? तर तुम्हाला इथं क्रॉस हेअर दिसतंय बघा मध्ये, दिसतंय का सगळ्यांना? सॉरी, हॉर्स हेअर दिसतंय का बघा इथं? येस सर. येस सर. हे हॉर्स हेअर आणि पुढचा ऑब्जेक्ट एका लाईन मध्ये आला की काय झाला हो? तुमचा ऑब्जेक्ट करेक्ट बायसेक्ट झाला. ओके, तुम्ही आय व्हॅनेने बघत राहणार, ऑब्जेक्ट व्हॅनेकडे बघत राहणार आणि ऑब्जेक्ट व्हॅनेची कोणती लाईन म्हणजेच ही हॉर्स हेअर त्या ऑब्जेक्ट वर पडली, म्हणजेच हॉर्स हेअरची लाईन आणि ऑब्जेक्ट व्हॅनेची लाईन एकाच लाईन मध्ये आले, म्हणजे मला फक्त तो ऑब्जेक्ट आणि हॉर्स हेअर एकच दिसला पाहिजे. मला काय म्हणायचं ते कळतंय का बघा? मी आय व्हॅने थ्रू बघणार आहे, ऑब्जेक्ट व्हॅने थ्रू ऑब्जेक्ट बायसेक्ट करणार आहे, पण त्या ऑब्जेक्ट वर माझी हॉर्स हेअर पडली पाहिजे. ओके, जेव्हा हॉर्स हेअर आणि ऑब्जेक्ट एका लाईन मध्ये येईल तेव्हा तुम्ही काय केलं? ऑब्जेक्टला करेक्ट बायसेक्ट केलं, त्याशिवाय नाही. म्हणजे हॉर्स हेअर इकडे, तुमचा ऑब्जेक्ट इकडे वेगळीकडेच आहे आणि तुम्ही बायसेक्ट, तसं नाही. जिकडे तुमचा ऑब्जेक्ट आहे तिकडे प्रिझमॅटिक कंपास न्या, रोटेट करा आणि आय व्हॅने थ्रू बघा, ऑब्झर्वेशन करा आणि हॉर्स हेअर आणि तुमचा ऑब्जेक्ट एका लाईन मध्ये असला तर तुम्ही काय केलं? ऑब्जेक्टला करेक्ट बायसेक्ट केलं आणि तुम्हाला जे पाहिजे मग अँगल असेल किंवा डिस्टन्स ते मिळून जाईल. ओके, तर इथं आय व्हॅने आणि ऑब्जेक्ट व्हॅने आहेत. तसंच प्रिझमॅट प्लेन टेबल सर्विंग मध्ये एक ऍलिडेड आहे. ओके, दोन टाईपचे ऍलिडेड आहेत, एक प्लेन ऍलिडेड आणि टेलिस्कोप ऍलिडेड. ओके, तर ओके, हा आहे तो ऍलिडेड आहे आपल्याकडे, अशाच प्रकारचा ऍलिडेड आहे. तर हा जो आहे तो काय म्हणायचं? त्याला ऑब्जेक्ट व्हॅने म्हणायचं. हे जे दिसतंय तुम्हाला हा आहे तो ऑब्जेक्ट व्हॅने. ह्याला साईट व्हॅने म्हणा किंवा आय व्हॅने म्हणा, काय प्रॉब्लेम नाही. हा आहे तो आय व्हॅने, हा आहे तो ऑब्जेक्ट व्हॅने आणि ही जी पट्टी दिसते तुम्हाला त्या पट्टीला काय म्हणायचं? डिवेल्ड एज म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? डिवेल्ड एज. ओके, अशा दोन्ही प्रकारचे आहेत आपल्याकडे ऍलिडेड. तर अशा प्रकारचे आपल्याकडे आहेत अवेलेबल आपल्या लॅबोरेटरीज मध्ये. तर मला सांगा, मग आता हे टेलिस्कोपचं फंक्शन काय होतं? टेलिस्कोपचं फंक्शन काय होतं? Bisecting the object. बायसेक्टिंग द ऑब्जेक्ट. म्हणजे ह्या ऍलिडेडचे फंक्शन काय असणार आहे? Bisecting the object. ओके, तर ऍलिडेडचं फंक्शन सुद्धा काय असणार आहे? फॉर बायसेक्टिंग द ऑब्जेक्ट. फॉर बायसेक्टिंग द ऑब्जेक्ट. ओके, तर हा आहे तो आय व्हॅने म्हणा किंवा साईट व्हॅने, काय लक्षात ठेवायचं ते ठेवा. हा आहे तो ऑब्जेक्ट व्हॅने
आणि ही जी पट्टी दिसते ज्याने आपण रे ड्रॉ करणार आहे. ओके, ह्या पट्टीच्या साह्याने आपण रे ड्रॉ करणार आहे. म्हणजे इथून मी ऑब्जेक्ट बायसेट केला, बायसेट केलं की ही जी एज दिसते, ओके, ह्या एजच्या साह्याने मी काय करणार आहे, रेज ड्रॉ करणार आहे. त्या एजला काय म्हणायचं, बिवेल्ड एज. ओके, या एजला काय म्हणायचं, बिवेल्ड एज. लक्षात राहील का? येतं हे पेपरला येतं, म्हणजे एमसीक्यू येतं की तुम्ही रेज ड्रॉ करताय त्या एजचं नाव काय, तर ह्या एजचं नाव काय, बिवेल्ड एज म्हणून लक्षात ठेवायचं. आला होता हा प्रश्न म्हणून सांगतोय. व्हॅलिडेटचं फंक्शन सांगा, म्हणजे नंबर ऑफ ऑप्शन्स असतील तर लगेच कॅप्चर झाला पाहिजे फॉर बायसेक्टिंग द ऑब्जेक्ट. ओके, तर बघा ॲलिडेड, प्लेन ॲलिडेड, देर आर 2 टाइप्स ऑफ द ॲलिडेड, प्लेन ॲलिडेड अँड टेलिस्कोप ॲलिडेड. प्लेन ॲलिडेड आपण यूज करतो तो कोणता आहे, प्लेन ॲलिडेड आहे. हा आहे तो साईड फॅन आहे, हा आहे तो ऑब्जेक्ट फॅन आहे. ह्याला बिवेल्ड एज म्हणायचं किंवा पुडेसियल एज म्हणलं तरी चालेल. ओके, प्लेन ॲलिडेड कन्सिस्ट ऑफ अ मेटल ऑर वुडन. ओके, मेटल आणि वुडन दोन प्रकारचे पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. ओके, फक्त वुडवाल्याची लेंथ कमी आहे आणि मेटलवाल्याची लेंथ जास्त. अबाउट 50 सेंटीमीटर, वन ऑफ द एज इज बिवेल्ड ऑर पुडेसियल. ओके, त्या एजला काय म्हणायचं, पुडेसियल एज म्हणा किंवा बिवेल्ड एज, असं काहीतरी लक्षात ठेवा. इट कन्सिस्ट ऑफ 2 व्हॅनेज ऍट बोथ एंड्स विच आर हिंज्ड विथ द रुलर. वन इज नोन ऍज द ऑब्जेक्ट व्हॅन आहे. ओके, दोन एंडला तुम्ही जर बघितलं ह्याच्या ॲलिडेटच्या दोन एंडला बघितलं तर दोन व्हॅन आहेत. एका एंडला कोणता आहे, एका एंडला ऑब्जेक्ट व्हॅन आहे, दुसऱ्या एंडला कोणता आहे, साईड व्हॅन आहे, म्हणजेच आय व्हॅन आहे. वन इज नोन ऍज द ऑब्जेक्ट व्हॅन अँड कॅरीज अ हॉर्स एअर. ओके, ऑब्जेक्ट व्हॅन काय कॅरी करते, हॉर्स एअर कॅरीज करते. and the other is called as the side fan or eye fan. Other is called as the side fan or eye fan. The functions बघा, टेलिस्कोप ॲलिडेड पण दिलं इथं. टेलिस्कोप ॲलिडेड consists of a telescope mean for inclined sight or sighting distance to clear object. This ॲलिडेड has no vane at the ends but provided with the beveled edge. म्हणजे बघा इथं आता तुम्हाला दाखवतो तरी, जरी सिलेबस मध्ये नसलं तरी. ओके, हा आहे तो टेलिस्कोप ॲलिडेड आहे, आपल्याकडे पण आहे, पण इथं मेटलचा आहे, आपल्याकडे आहे तो वुडचा आहे. तर हा आहे तो टेलिस्कोप फॅन आहे. तुम्हाला इथं टेलिस्कोप तर माहिती आहे सगळ्यांना. आता टेलिस्कोप ॲलिडेड केव्हा यूज करायचा, जर ऑब्जेक्ट हा प्लेन ग्राउंडवर असेल, ऑब्जेक्ट हा प्लेन ग्राउंडवर असेल तेव्हा तुम्ही प्लेन ॲलिडेड यूज करू शकता. बघा आता हा जो ऑब्जेक्ट आहे इथे तुम्हाला ॲलिडेड दिसतोय. ओके, ऑब्जेक्ट हा प्लेन ग्राउंडवर असेल तर ठीक आहे, कारण की तुम्ही हा जो प्लेन ॲलिडेड आहे तो हॉरिझॉन्टलच ठेवू शकता ना. मला एखादा ऑब्जेक्ट बायसेट करायचा आहे तेव्हा हा ॲलिडेडची पोझिशन काय आहे, पॅरलल म्हणजे हॉरिझॉन्टल आहे का व्हर्टिकल आहे, ॲलिडेडची पोझिशन आता सध्या हॉरिझॉन्टल आहे का व्हर्टिकल आहे, हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल. बरोबर, म्हणजे ऑब्जेक्ट हे कसे पाहिजेत, हॉरिझॉन्टलच पाहिजेत, म्हणजेच प्लेन ग्राउंडवरच पाहिजेत. आता सपोज माझा ऑब्जेक्ट हा एकदम कुठे हिलवर आहे, एक ऑब्जेक्ट माझा हिलवर आहे किंवा चढावर आहे आणि तुम्ही खाली आहे, तेव्हा तुम्हाला ॲलिडेडने तो ऑब्जेक्ट बायसेट करायचा आहे, तर तो इन्क्लाइन होईल का, तुम्ही इन्क्लाइन करणार का तो ॲलिडेड, नाही होणार, कारण की इन्क्लाइन तर करूच शकत नाही आणि रेज पण ड्रॉ करू शकत नाही, कारण की हा ॲलिडेड कुठे युज करता तुम्ही, प्लेन ग्राउंडवर युज करू शकता. हा फॉर्म भरा की. रोल नंबर तुमचा 20, रोल नंबर 20 स्वाती पाटील मॅडम. तर हा प्लेन ॲलिडेड तुम्ही प्लेन ग्राउंडवर, म्हणजे जर हॉरिझॉन्टल असेल एखादा ऑब्जेक्ट तेव्हा तुम्ही प्लेन ॲलिडेड. पण आता सपोज चढावर किंवा हिलवर एखादा ऑब्जेक्ट असेल आणि तो मला ऑन शीट लोकेट करायचा आहे, तर कोणता बायसेट करण्यासाठी काय यूज करणार तुम्ही, हा टेलिस्कोप ॲलिडेड यूज करणार, कारण हे टेलिस्कोप काय करू शकतो, हॉरिझॉन्टल ऑब्जेक्ट पण बायसेट करू शकतो आणि इन्क्लाइन ऑब्जेक्ट पण बायसेट करू शकतो. ओके, हॉरिझॉन्टल ऑब्जेक्ट पण बायसेट करू शकतो किंवा करू शकतो आणि इन्क्लाइन, म्हणजे हा 360 डिग्री मध्ये रोटेट होत नाही, पण हा इन्क्लाइन होऊ शकतो. हा हॉरिझॉन्टल आहे तो असा इन्क्लाइन होऊ शकतो.
360 डिग्री मध्ये रोटेट नाही होत. का होत नाही तर खाली बघा इथं. त्यामुळे हा फक्त इन्क्लाइन होऊ शकतो आणि इन्क्लाइन ऑब्जेक्टला तो बायसेक्ट करू शकतो आणि तो ऑब्जेक्ट आपण शीटवर लोकेट करू शकतो. आणि इथं सुद्धा बिवेल्ड एज आहे. ह्या एजच्या सहाय्याने काय करणार तुम्ही, बिवेल्ड एजच्या सहाय्याने तुम्ही रेज ड्रॉ करणार. ओके, तर इथं आहे बघा इन्क्लाइन केलेला. ओके, इथे इन्क्लाइन केलेला आहे टेलिस्कोप. तसं आपण ला इन्क्लाइन करू शकत नाहीये. ओके, द फंक्शन ऑफ एलिडेट इज द एलिडेट इज युज्ड फॉर बायसेक्टिंग द ऑब्जेक्ट. एवढंच लक्षात ठेवा. आणि रेज कशाने ड्रॉ करणार आहे तुम्ही, बिवेल्ड एजने ड्रॉ करणार आहे. रेज कशाने ड्रॉ करणार आहे, बिवेल्ड एजच्या सहाय्याने तुम्ही रेज ड्रॉ करणार आहे. ओके, बघा एलिडेटचे दोन टाइप्स आहेत. एक म्हणजे प्लेन एलिडेट, दुसरा म्हणजे टेलिस्कोप एलिडेट. प्लेन एलिडेट हा एक मेटलचा तर असू शकतो किंवा वूडचा, आपल्याकडे दोन्ही अवेलेबल आहेत. ओके, प्लेन एलिडेट कन्सिस्ट ऑफ अ मेटल ऑर वूड रुलर ऑफ लेंथ अबाउट 50 सेंटीमीटर और 30 सेंटीमीटर. आपल्याकडे दोन्ही प्रकारचे आहेत. वन ऑफ द एज इज बिवेल्ड एज. ओके, ह्या एजला काय म्हणायचं, बिवेल्ड एज म्हणायचं किंवा फिड्युसियल एज असं म्हणू शकता. नंतर ह्या पट्टीच्या म्हणजे जे का दोन कॉर्नर आहेत, ओके, दोन इतकं एंड आहेत, त्या दोन एंडला एका एंडला काय म्हणायचं, ऑब्जेक्ट व्हॅन आणि एका एंडला काय म्हणायचं, साईट व्हॅन. ओके, तर ऑब्जेक्ट व्हॅनेमध्ये काय लक्षात ठेवायचं, हॉर्स एअर काय कॅरी करतो ऑब्जेक्ट व्हॅने, हॉर्स एअर कॅरी करतो. ओके, आणि नंतर टेलिस्कोप एलिडेट, जर ऑब्जेक्ट हा इन्क्लाइन असेल तर तुम्ही टेलिस्कोप एलिडेट यूज करणार. आणि फंक्शन काय, टू बायसेक्टिंग द ऑब्जेक्ट. ओके, द एलिडेट इज युज्ड फॉर बायसेक्टिंग द ऑब्जेक्ट. रे कशाच्या सहाय्याने ड्रॉ करणार आहे, बिवेल्ड एजच्या सहाय्याने ड्रॉ करणार. फंक्शन काय, टू बायसेक्ट द ऑब्जेक्ट. ओके, लक्षात राहील का, एलिडेट समजलं का बघा, एलिडेट ही ऍक्सेसरी समजली का. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. नेक्स्ट स्पिरिट लेवल. ओके, स्पिरिट लेवल. आता स्पिरिट लेवल आपल्याला ऍक्च्युअली झालंय ते. ओके, स्पिरिट लेवल ऍक्च्युअली झालंय आपल्या कंपास सर्वेइंग मध्ये. तर एकदा दाखवतो अजून. ओके, हे दाखवलं का बघा तुम्हाला आधी एकदा, स्पिरिट लेवल म्हणजे प्रिझमॅटिक कंपासचे जे काही टेम्परे ऍडजस्टमेंट होत्या त्यामध्ये लेवलिंग ही होती. तर लेवलिंग कशाच्या साह्याने करणार होतो आपण, स्पिरिट लेवलच्या साह्याने. आता लेवल झाली का नाही ते कसं समजणार हो, काय नेमकं काय पाहिजे, स्पिरिट लेवल मध्ये लेवल झाली का नाही ते कसं समजणार. बबल मध्ये असला पाहिजे. Bubble. बबल सेंटरला असला पाहिजे. जेव्हा बबल सेंटरला असला की काय झालं, त्या इन्स्ट्रुमेंटची लेवलिंग झाली, बरोबर का. सेम आता इथं प्लेन टेबल सर्वेइंग आहे बघा, प्लेन टेबल मध्ये पण आपल्याला लेवलिंग करावं लागणार आहे. जेव्हा मी इन्स्ट्रुमेंट ग्राउंडवर सेट करतोय तेव्हा सगळ्या टेम्पररी ऍडजस्टमेंट आहेत, मग ते सेंटरिंग असेल बाय युजिंग द प्लम बॉक्स. तर लेवलिंग हा सेकंड ऍडजस्टमेंट आहे, जी कशाच्या साह्याने होणार आहे, स्पिरिट लेवलच्या साह्याने होणार आहे. कशाच्या साह्याने होणार आहे, स्पिरिट लेवलच्या साह्याने होणार आहे. म्हणजे या स्पिरिट लेवलचं फंक्शन काय असणार आहे, यूज काय असणार आहे स्पिरिट लेवलचा, फॉर लेवलिंग. Leveling. फॉर लेवलिंग द इन्स्ट्रुमेंट. सिंपल आहे यूज. स्पिरिट लेवलचं फंक्शन काय असणार आहे, फॉर लेवलिंग द इन्स्ट्रुमेंट. तर तुम्हाला इथं डायग्राम मध्ये स्पिरिट लेवल दिसतेय, बरोबर का. आता ह्याचा मिनिंग, ह्याचा यूज पण माहित झाला तुम्हाला, फॉर लेवलिंग द इन्स्ट्रुमेंट. ओके, स्पिरिट लेवल इज अ स्मॉल मेटल ट्यूब कंटेनिंग अ स्मॉल बबल ऑफ अ स्पिरिट. ते तर दिसतंय तुम्हाला, एक स्मॉल मेटल ट्यूब आहे कंटेनिंग द स्मॉल बबल ऑफ अ स्पिरिट. फंक्शन काय, द स्पिरिट लेवल इज युज्ड फॉर लेवलिंग द प्लेन टेबल. स्पिरिट लेवल इज युज्ड फॉर लेवलिंग द प्लेन टेबल. आता स्पिरिट लेवलच्या सहाय्याने प्लेन टेबलची लेवलिंग कशी करायची याची प्रोसिजर मी आताच नाही सांगणार. ऍक्च्युअली जेव्हा आपल्याला टेम्पररी ऍडजस्टमेंट चालू होतील, टेम्पररी ऍडजस्टमेंट ऑफ प्लेन टेबल सर्वेइंग, तेव्हा ह्याची प्रोसिजर सांगणार आहे की हाऊ टू लेवलिंग बाय युजिंग द स्पिरिट लेवल.
ओके, फक्त आता लक्षात काय ठेवायचंय, स्पिरिट लेवल हे इन्स्ट्रुमेंट, ही ऍसेसरीज लक्षात ठेवायचे, आणि ह्याचं फंक्शन काय, फॉर लेवलिंग द इन्स्ट्रुमेंट. ओके, तर अशा प्रकारचं हे स्पिरिट लेवल आहे, ज्याचं फंक्शन फॉर लेवलिंग द प्लेन टेबल किंवा फॉर लेवलिंग द इन्स्ट्रुमेंट. नंतर कंपास. ओके, आतापर्यंत तुम्ही प्रिझमॅटिक कंपास बघितलं. ओके, जे प्रिझमॅटिक कंपासने सुद्धा तुम्ही नॉर्थ डायरेक्शन तुम्हाला शो होत होती, बरोबर आहे का, आणि त्याच्या सहाय्याने तुम्ही बेरिंग्स किंवा हॉरिझॉन्टल अँगल्स फाइंड आउट केले, बरोबर का. आता इथं सुद्धा आता एक लक्षातच ठेवायचं की सर्वेइंग म्हटलं की त्याची एक रेफरन्स लाईन असते. कोणताही एखादा प्रोजेक्टची तुम्ही सर्वे करत असता तर एक रेफरन्स लाईन कन्सिडर करत असता. जसं तुम्ही बेंचमार्क कन्सिडर करता लेवलिंग काढताना, बरोबर आहे का. तर एखाद्या एरियाचा सर्वे करायचा असेल, मग तो रोडचा असेल किंवा कोणताही इंजिनिअरिंग प्रोजेक्ट असू द्या, तर बेंचमार्क हा असतोच, पण त्याबरोबर काय असतो, रेफरन्स लाईन असते. कोणती लाईन असते, रेफरन्स लाईन. रेफरन्स लाईन ऑफ सर्वेइंग इज, मी सांगितले बहुतेक आधी पण, द रेफरन्स लाईन ऑफ सर्वेइंग इज काय हो, रेफरन्स लाईन ऑफ सर्वेइंग इज, कोणती रेफरन्स लाईन तुम्ही कन्सिडर करून प्रोजेक्ट रन करत असता. डॅटम लाईन. नाही, लक्षात ठेवा, नॉर्थ डायरेक्शन. ओके, नॉर्थ डायरेक्शन किंवा मॅग्नेटिक मेरिडियन म्हणतो आपण त्याला, नॉर्थ डायरेक्शन कन्सिडर करून आपण प्रोजेक्ट रन करत असतो. सर्वेइंगची रेफरन्स लाईन कोणती आहे, ओके, ऍज अ सिव्हिल इंजिनियर लक्षात पाहिजे, सर्वेइंगची रेफरन्स लाईन कोणती आहे, तर नॉर्थ डायरेक्शन. ओके, नॉर्थ डायरेक्शन. तुम्ही एखादा प्लॅन जरी प्रिपेअर करायचा म्हणला, ओके, घराचा प्लॅन जरी काढायचा म्हटला, म्हणजे कोणताही घराचा असू द्या, पब्लिक असू द्या किंवा रेसिडेन्शियल बिल्डिंगचा प्लॅन काढायचा जरी असला, तरी तुम्हाला कोणती डायरेक्शन माहित नसली तरी चालेल, पण एक डायरेक्शन महत्वाची असते, माहित असणं गरजेचं असतं, नॉर्थ डायरेक्शन. नॉर्थ डायरेक्शन शिवाय तुम्ही प्लॅन प्रिपेअरच करू शकत नाही. तर सर्वेची रेफरन्स लाईन आहे ती म्हणजे नॉर्थ डायरेक्शन आहे. ट्रप कंपास, कंपास मध्ये दोन टाईप आहेत, एक ट्रप कंपास आहे आणि एक सर्क्युलर बॉक्स कंपास आहे. सिलेबस मध्ये फक्त तुम्हाला ट्रप कंपास आहे, तर ते ट्रप कंपास काय आहे ते दाखवतो. ओके, अशा प्रकारचा ट्रप कंपास आपल्याकडे अवेलेबल आहे. तर मला सांगा, असं तुम्हाला कुठं दिसलं होतं अजून एक, अजून अशाच प्रकारचं एक दिसलं होतं बघा, हे कॉम्पोनंट पार्ट अजून कुठल्या इन्स्ट्रुमेंट मध्ये दिसलं तुम्हाला. हा कॉम्पोनंट पार्ट तुम्हाला कोणत्या इन्स्ट्रुमेंट मध्ये दिसला अजून. प्रिझमॅटिक कंपास. एकदम बरोबर आहे, प्रिझमॅटिक कंपास. काय म्हणायचं या कॉम्पोनंट पार्टला. मॅग्नेटिक निडल. एकदम बरोबर आहे, काय म्हणायचं, मॅग्नेटिक निडल. ओके, तर हे मॅग्नेटिक निडल काय शो करत असते हो, नॉर्थ मॅग्नेटिक निडल डायरेक्शन. नॉर्थ डायरेक्शन. मॅग्नेटिक निडल काय शो करते, नॉर्थ डायरेक्शन. एकदम बरोबर. तर तुम्ही इथं बघितलं तर हे आहे ती मॅग्नेटिक निडल आहे, हे आहे ते पिवोट आहे, ज्यावर नॉर्थ डायरेक्शन फिक्स केली आपण. तर ह्या ट्रप कंपासचा पर्पज काय असणार आहे, टू मार्किंग द नॉर्थ डायरेक्शन किंवा फॉर लोकेटिंग द नॉर्थ डायरेक्शन ऑन द शीट. ओके, ट्रप कंपासचा पर्पज काय आहे, फॉर मार्किंग द नॉर्थ डायरेक्शन ऑन द शीट किंवा फॉर लोकेटिंग द नॉर्थ डायरेक्शन ऑन द शीट. ओके, पण आता ही जी का ट्रप कंपास आहे, तर ह्यावर तुम्हाला बघा 0-0चा मार्क दिसतोय, दिसतोय का बघा, इथं इथं पण 0 आहे आणि इथं पण 0 आहे. आता तुमची नॉर्थ डायरेक्शन ते आहे का नाही कसं कळणार तुम्हाला, की ह्या ट्रप कंपासने नॉर्थ डायरेक्शन शो केली आहे का नाही ते कसं समजणार आहे. तर हिथला 0, ह्या एंडचा 0 आणि ह्या एंडचा 0, म्हणजे मॅग्नेटिक निडल जेव्हा 0-0ला कोइन्साइड होईल, म्हणजे जेव्हा ही मॅग्नेटिक निडल 0-0ला, म्हणजे ह्या मॅग्नेटिक निडलचा हा एंड 0ला आणि हा एंड 0ला येईल, तेव्हा तुमची ती काय असणार आहे, त्या टाइमची नॉर्थ डायरेक्शन असणार आहे.
कळतंय का बघा? जेव्हा मॅग्नेटिक निडल 0 ला कोइन्साइड होईल ती तुमची काय असणार आहे, त्या टाइमची नॉर्थ डायरेक्शन असणार. ओके, तर जेव्हा मी एखादं प्रॅक्टिकल परफॉर्म करणार आहे बाय युजिंग द प्लेन टेबल सर्वे, तर टेम्पररी ऍडजस्टमेंट मध्ये फक्त ही ऍडजस्टमेंट एक फक्त एक्स्ट्रा आहे. सेंटरिंग, लेवलिंग, अजून 2-3 स्टेप, त्यामध्ये मार्किंग द नॉर्थ डायरेक्शन एक स्टेप आहे टेम्पररी ऍडजस्टमेंट मध्ये, प्लेन टेबल सर्विंग मध्ये. तर मार्किंग द नॉर्थ डायरेक्शनचे प्रोसिजर काय आहे ते टेम्पररी ऍडजस्टमेंट मध्येच बघू. फक्त सध्या लक्षात काय ठेवायचंय की ट्रप कंपासचं पर्पज काय आहे. ट्रप कंपासचं पर्पज काय आहे, फॉर मार्किंग द नॉर्थ डायरेक्शन ऑन द शीट किंवा फॉर लोकेटिंग द नॉर्थ डायरेक्शन ऑन द शीट. ओके, मार्किंग द नॉर्थ डायरेक्शन असं तर लक्षात ठेवा. ट्रप कंपास म्हटलं की लक्षात काय ठेवायला पाहिजे, फॉर नॉर्थ डायरेक्शन किंवा फॉर मार्किंग द नॉर्थ डायरेक्शन. ओके, तर ही आहे ते मॅग्नेटिक निडल आहे. आणि नॉर्थ डायरेक्शन केव्हा तुम्हाला समजणार आहे ती, म्हणजे नॉर्थ डायरेक्शन केव्हा असणार आहे, जेव्हा मॅग्नेटिक निडल 0 ला कोइन्साइड होईल तेव्हा तुमची ती काय असणार आहे, नॉर्थ डायरेक्शन असणार. ओके, तर ट्रप कंपास, द ट्रप कंपास इज अ रेक्टेंग्युलर बॉक्स मेड ऑफ नॉन मॅग्नेटिक मेटल. जर तुम्ही इथं बघितलं तर हा एक रेक्टँग्युलर बॉक्स दिसतोय तुम्हाला, बरोबर आहे का? ओके, नॉन मॅग्नेटिक मेटल कंटेनिंग अ मॅग्नेटिक निडल ऑफ द सेंटर. दिसते तुम्हाला तिथं मॅग्नेटिक निडल ऍट द सेंटर. ओके, तर आहे ते मॅग्नेटिक निडल आहे ऍट द सेंटर. दिस कंपास कन्सिस्ट ऑफ अ 0 मार्क ऑफ बोथ एंड्स ऑफ टू लोकेट द नॉर्थ साऊथ डायरेक्शन. ओके, जर तुम्हाला ही असेल नॉर्थ तर इकडची बाजू काय असणार आहे, तुमची साऊथ असणार आहे. तर नॉर्थ साऊथ तुम्हाला डायरेक्शन दाखवतंय. जिकडे तुमचं नॉर्थ आहे तिकडे तुम्ही काय करायचं, मार्क करून घ्यायचं. ही एज दिसते तुम्हाला, ही एजच्या साह्याने जेव्हा तुम्हाला ही 0 ला कोइन्साइड होईल मॅग्नेटिक निडल, लगेच इथं काय करायची, लाईन ड्रॉ करायची. ती लाईन काय असणार आहे, तुमची नॉर्थ डायरेक्शन असणार. ओके, तर दोन्ही एंडला 0 चा मार्क आहे. आणि जेव्हा ते 0 ला कोइन्साइड होईल मॅग्नेटिक निडल, ती तुमची काय असणार आहे, नॉर्थ डायरेक्शन असणार आहे. फंक्शन काय, द ट्रप कंपास इज युज्ड फॉर मार्किंग द नॉर्थ डायरेक्शन. ओके, द फंक्शन ऑफ ट्रप कंपास इज used for marking the north direction. Is it clear? समजतंय का बघा? समजतंय का? Yes, sir. ओके, येस सर. आता राहिलेले जे ऍक्सेसरीज आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. फक्त एकदा रिवाइज करूया. मला सांगा, प्लेन टेबलचं यूज काय आहे? प्लेन टेबलचं यूज काय आहे? To locate the object on sheet. टू लोकेट द ऑब्जेक्ट ऑन द शीट. ओके, आणि रे कशाच्या साह्याने ड्रॉ करणार? सॉरी हे जाऊ द्या. प्लेन टेबलची साईज किती आहे? 750 mm. into 600. ओके, 750 बाय 600 mm. नंतर प्लेन टेबल इट इज मेड अप ऑफ Wood. वूड. एकदम बरोबर आहे. वरचा सरफेस आहे तो लेवल्ड आहे, खाली आहे ते एक थ्रेडेड सर्क्युलर प्लेट आहे फॉर फिक्सिंग द प्लेन टेबल ऑन द ट्रायपॉड स्टँड. ओके, नेक्स्ट ऍक्सेसरीज कोणती बघितली आपण? ऍलिडेड बघितले. ओके, ऍलिडेड, देर आर 2 टाइप्स ऑफ द ऍलिडेड. वन इज द Plane. प्लेन एलिडेड. अँड सेकंड वन Telescope. प्लेन ऍलिडेड आपल्या सिलेबस मध्ये आहे. तर ऍलिडेडच्या 2 एंडला काय म्हणायचं? Object vane, eye Object vane. variant. ऑब्जेक्ट व्हॅने आणि आय व्हॅने. ओके, आता आपण ऍलिडेडच्या सहाय्याने एक रे ड्रॉ करणार आहे. त्या एजला काय म्हणायचं? Beveled edge. Beveled edge. एकदम बरोबर आहे. तर ऍलिडेडचं फंक्शन काय आहे? Bisecting the object. Bisecting the object. एकदम बरोबर आहे. नंतर स्पिरिट लेवल आहे. ओके, आता ही स्पिरिट लेवल आहे, त्याचं फंक्शन काय आहे? Leveling. लेवलिंग. लेवलिंग टू प्लेन टेबल. कसं समजणार आहे लेवलिंग झाली का नाही ते? Bubble tube center. बबल सेंटरला आला की तुमची लेवलिंग झाली का नाही ते समजणार. बबल सेंटरला तर लेवल झाली. नेक्स्ट आहे ते ट्रप कंपास. कंपास मध्ये 2 टाईप आहे, ट्रप कंपास आणि सर्क्युलर बॉक्स कंपास. त्यामध्ये ट्रप कंपास सिलेबस मध्ये आहे. तर ट्रप कंपास जे आहे, बरोबर आहे का?
त्याचा पर्पज काय आहे? फंक्शन For काय आहे? marking the Not direction. फॉर मार्किंग द नॉट Direction. डायरेक्शन. फॉर मार्किंग द नॉट डायरेक्शन. ओके, नॉट डायरेक्शन कोण शो करणार आहे? मॅग्नेटिक magnetic needle. कसं समजणार आहे मॅग्नेटिक निडल नॉट डायरेक्शन शो केली ते? 0 ला 0 मॅग्नेटिक निडल जेव्हा 0 ला कोइन्साइड होते तेव्हा तुम्हाला समजणार आहे की ती तुमची नॉट डायरेक्शन असणार. इथपर्यंत क्लिअर आहे सगळे? Yes. ओके, चालेल. ओके, नेक्स्ट पॉइंट जे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. चालेल, तुमचे रोल नंबर चॅट बॉक्स मध्ये टाका आणि लेफ्ट झाले तरी चालेल. थँक्यू.